त्यांनी काय दिलाय, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. आपल्याला एका मुलीचे वय दिलेले आहे. समजा आजचे वय काढायचं आहे तिचं. ओके, 2 वर्षापूर्वीचा वय आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 एवढंच दिलेलं आहे त्यांनी आपल्याला. ओके, मग आजचं वय काय आहे माहित नाहीये, म्हणून मी काय करते, समजा तिचे वय काय मानू, कुठलाही चल घ्या, एक्स मी म्हणते, एक्स मानू. ठीक आहे, तिचे आजचे वय काढायचं आहे ना, तिचे आजचे वय एक्स मानू. आताचं वय तिचं एक्स आहे. ठीक आहे, मग आताचं जर वय तिचं एक्स असेल तर 2 वर्ष अगोदर किती वर्षाची असेल ती, म्हणून 2 वर्षांआधी तिचे वय किती असेल, आजच्या वयातून 2 वर्ष वजा करायचे. 2 वर्षांआधी तिचे वय एवढं असेल. ठीक आहे, आणि आता 3 वर्षानंतर म्हणजे आजपासून 3 वर्षानंतरचे वय किती असेल, व 3 वर्षांनंतरचे तिचे वय 3 वर्षानंतर किती वयाचे होईल, आजचं वय एक्स अधिक 3 वर्ष हे होईल. ठीक आहे, तिचं वय काय आहे माहित नाहीये, म्हणून मग तिचं वय एक्स मानलं. मग एक्स वय आजचं मानल्यानंतर 2 वर्ष आधी ती किती वर्षाची असेल, एक्स वजा 2 वर्षाची असेल, आणि आजपासून 3 वर्षानंतरचे तिचे वय किती असेल, एक्स आजचं वय अधिक 3 वर्ष. ठीक आहे, एवढं समजलं. आता त्यांना अट काय दिलेली आहे, 2 वर्ष आधीचं वय आणि 3 वर्षानंतरच्या वय ह्यांचा दोघांचा गुणाकार किती आहे, 84 आहे. म्हणून दिलेल्या अटीनुसार किंवा माहितीनुसार आपण काय लिहू शकतो, आजचे 2 वर्ष आधीचे वय, प्रगतीचे 2 वर्ष आधीचे वय काय आहे, एक्स वजा 2, आणि 3 वर्षानंतरचे वय काय आहे, एक्स अधिक 3. ह्या दोन्ही वयांचा गुणाकार किती येणार आहे, 84 आहे. हे अट आहे ते आपली. मग आता यांचा गुणाकार करूया. मग काय येणार, एक्स, पहिल्यांदा एक्स या दोघांना पण गुणणार आहे, नंतर 2 सुद्धा यांना दोघांना गुणणार आहे. मग एक्स गुणिले एक्स अधिक 3 वजा 2 गुणिले एक्स अधिक 3 बरोबर 84. समजलं हे. आता एक्स या पूर्ण कंसाला गुणतोय, म्हणजे एक्स गुणिले एक्स बरोबर काय येईल, एक्सचा वर्ग अधिक एक्स गुणिले 3 बरोबर 3 वेळा एक्स, वजा 2 गुणिले एक्स बरोबर वजा 2 वेळा एक्स, वजा गुणिले अधिक बरोबर वजा, 3 दोणे 6 बरोबर 84. 3 एक्स मधून 2 एक्स गेले, राहिलं काय, 1 एक्स, फक्त 1 एक्स, 1 लिहत नाही म्हणून एक्स अधिक एक्स, एक्स वर्ग अधिक एक्स यांची वजाबाकी झाली, राहिला एक्स फक्त, वजा 6. आता अधिक 84 या साईडला आल्यावर काय होणार, वजा 84 बरोबर 0. एक्स वर्ग अधिक एक्स यांचा काय होणार, वजा वजा यांची बेरीज होणार, मग काय होणार, 6 अधिक 84 बरोबर 90. पण दोन्ही साईडला वजा चिन्ह आहे म्हणून वजा 90 उत्तर येणार. आपल्याला समीकरण काय मिळालं, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 90 हे वर्ग समीकरण मिळालं. आता ह्या समीकरणाला सॉल्व्ह करूया, म्हणजेच एक्स ची किंमत काढूया. आपल्याला काय सांगितलंय, तिचं आजचं वय म्हणजे एक्स ची किंमत काढायची आहे की नाही. मग ह्या आजच्या वयासाठी एक्स ची किंमत ह्या समीकरणाला सॉल्व्ह करून मिळणार आहे.
मग आता कुठल्या संख्या अशा आहेत की ज्यांचा गुणाकार 90 होणार आहे आणि त्यांची बेरीज एक आहे. गुणाकार 90 आणि बेरीज फक्त 1 अशा कुठल्या संख्या आहेत? 90 म्हणजे -90. -90 आहे म्हणजे एक संख्या वजा असेल, एक संख्या अधिक असणार आहे. आणि बेरीज अधिक मध्ये येते म्हणजेच मोठी संख्या अधिक असणार आहे, लहान संख्या वजा असणार आहे. 10 दोणे 10 9 90 म्हणजेच मोठी संख्या 10 आहे. 10 10 9 90 किंवा 9 10 90. 10 आणि 9चा गुणाकार -90 येणार आहे. -9 आणि अधिक 10चा गुणाकार -90 आणि यांची वजाबाकी किंवा बेरीज काय येणार आहे? +1. 10तून 9 गेले राहिला 1. समजलं? मग आता इथं काय फोड कसं करणार आहे मी? x वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. आता ग्रुप करूया. याच्यामध्ये कॉमन काय आहे? x कॉमन आहे म्हणून काय लिहिणार? वर्गामधला एक x बाहेर गेला, राहिला सिंगल x अधिक x इथं बाहेर आलाय, राहिलं काय 10 वजा घेतला. याच्यामधला कॉमन काय आहे? 9 कॉमन आहे. कंसात काय राहणार? x. आता कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणजे आतमधले संख्याचं चिन्ह चेंज होणार म्हणजे इथं 10 वजाचं होणार अधिक आणि 90 मधून 9 बाहेर गेला म्हणजे राहिलं काय 10. 9 10 90 म्हणूनच 10 राहिलं. आता या दोघांमध्ये कॉमन काय आहे? x अधिक 10. मग x अधिक 10 एका कंसात दुसऱ्या कंसात x वजा 9 बरोबर 0. आता हे सेपरेट करू शकतो म्हणून मी काय लिहू शकते? x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0 असं लिहू शकते. आता x ची किंमत काय येणार? अधिक 10 इकडे गेल्यावर काय होणार? वजा 10 किंवा वजा 9 इकडे आल्यावर काय होणार? अधिक 9. x ची किंमत किती आली? वजा 10 किंवा अधिक 9. पण हे काय आहे? x ची किंमत म्हणजेच काय आहे? प्रगतीचे वय आहे. मग वय कधी वजामध्ये असतं का? नसतं. म्हणून प्रगतीचे वय काय येणार? 9 वर्षाचे आहे. प्रगती किती वर्षाची असणार आहे आता? 9 वर्षाची असणार आहे. कारण काय लिहायचे आता? म्हणून x बरोबर वजा 10 ग्राह्य होत नाही. कारण काय आहे? वय कधी वजा नसतं म्हणून x बरोबर 9 म्हणजेच प्रगतीचे आजचे वय किती असेल? 9 वर्ष आहे किंवा प्रगती 9 वर्षाची आहे. समजलं?